छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मराठी शाळा आता बंद होत आहेत. खरंच हे ना खूप लाजिरवाणी गोष्ट आहे ही, पण घडतंय हे आणि खूप वाईट परिस्थिती असं सांगू शकतो. तर ह्यावरच क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम हा चित्रपट येतोय. एकूणच कॉन्सेप्ट हीच असणार आहे. चला तर मग ह्याचा एक ट्रेलर रिलीज झालेला आहे, पाहूयात हा ट्रेलर कसा आहे आणि रिव्ह्यू करूयात. नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म मध्ये. आणि आज आपण बोलणार आहोत क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम ह्या चित्रपटाबद्दल आणि त्याच्या एक ट्रेलर बद्दल. तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की गेल्या काही वर्षात मराठी शाळा फार बंद होत आहेत आणि त्यावरच हा चित्रपट बेस असणार आहे. म्हणजे एक मुख्याध्यापक आहेत त्याच्या शाळेतले आणि ते आधीच्या बॅचेसमध्ये शिकलेल्या सगळ्या मुलांना बोलवतात आणि मग त्यांच्या मनात एक वनवा पेटवतात की आपली मराठी शाळा बंद होतीये, मग तुम्ही करताय काय, आपणच आवाज उचलायला पाहिजे. आणि मग तो आवाज उचलल्यानंतर काय काय घडतं हाच चित्रपट असणार आहे असं तरी ट्रेलरवरनं दिसतंय. आता कास्टिंग बद्दल म्हणाल तर उत्तम कास्टिंग झालेली आहे. म्हणजे अमय वाघ असतील, पुष्कराज चिरपुटकर असतील, कादंबरी कदम, क्षितिज जोग, सिद्धार्थ चांदेकर, आनंद जोग सुद्धा असणाऱ्या निगेटिव्ह भूमिकेत त्यांचंही काम छान असणार आहे. त्याच्यानंतर अनेक कलाकार आहेत, म्हणजे निर्मिती सावंत सुद्धा असणार आहेत, तर हरीश दुधाडे सुद्धा आहेत. तर एकूणच खूप जबरदस्त स्टारकास्ट आहे आणि त्यांचं काम एक ट्रेलरमध्येच दिसून येते. त्या म्हणजे अमय वाघची कॉमेडी सेन्स आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, त्याचाही तो कॉमेडी तडका लावलेला आहे ट्रेलरमध्ये दिसतोय आपल्याला. सिद्धार्थ चांदेकरांचं काम छान दिसतंय. सो कास्टिंग तर खूप छान आहे. म्युझिक सुद्धा खूप छान झालंय. म्हणजे स्वर्गात आकाशी गंगा हे जे गाणं आहे, जे खूप व्हायरल झालं होते आधी, तर तेच गाणं त्यांनी रिक्रिएट केलेलं आहे, तर ते गाणं असेल. त्याच्यानंतर फोक आख्यांमध्ये जे आता जे चालतंय, खूप शोज चालतात त्यांचे, तर त्यांचंच काही कलाकारांनी एक गाणं संगीतबद्ध केलं या चित्रपटात, तर ते सुद्धा छान गाणं आहे, गे भरारी नावाचं. सो म्युझिक सुद्धा सेक्शन खूप छान सांभाळलेलं आहे. सिनेमॅटोग्राफी ट्रेलरमध्ये खूप छान दिसते. म्हणजे शाळा वगैरे हे जे दाखवलेलं आहे ते खूप नॉस्टॅल्जिक करून जात आहे. त्याच्यानंतर ट्रेलर खूप छान एडिट झालाय. म्हणजे एक एक पात्र इथेच खूप छान इंट्रोड्यूस करून दिलंय आणि ते काय असणार आहे हे सुद्धा समजतं. म्हणजे अमय वाघाचा जो आगरीचा जो सेन्स दाखवला, म्हणजे त्याला कॉमेडीच्या अंगाने दाखवलेला. आनंद जोग असेल तर त्यांची निगेटिव्ह शेड पटकन दिसून येते, तर ते खूप छान आहे. त्यानंतर ट्रेलरचा जो काबा आहे की कॉन्सेप्ट जी आहे की मराठी शाळा बंद, हे आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचतं ज्याने आपण चित्रपट पाहायला जाऊ, हे खूप छान आहे. आणि एकूणच जबरदस्त ट्रेलर आणि जबरदस्त कॉन्सेप्ट. आणि आता फक्त डिरेक्टर हेमंत ढोमे जे आहे त्यांनी जे खूप छान छान चित्रपट दिले, झिम्मा, बघतोस का, मुजराकर वगैरे, हाही चित्रपट किंवा फर्स्ट क्लास दावड, हाही चित्रपट त्यांचा क्लिक करून जाईल एवढीच आशा आहे. आणि नवीन वर्षात हा चित्रपट येणार, त्यामुळे आपल्याला काहीतरी नवीन आणि फ्रेश देऊन जाईल आणि जे मराठी शाळा बंद होत आहेत त्याच्यावर काहीतरी इम्पॅक्ट सुद्धा पाडेल हा चित्रपट, हीच आशा करूया. तर हे होतं माझ्या ट्रेलर बद्दलचा रिव्ह्यू. तुम्हाला हा ट्रेलर कसा वाटला सांगू शकता कमेंट सेक्शनमध्ये. तर इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा. लास्ट बट नॉट लिस्ट, स्वतःची काळजी घ्या.